साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तरुण पिढीला सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखविण्यात शिक्षक वर्गाची मोठी जबाबदारी। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील। सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचे महत्त्व व भूमिका खूप मोठी आहे, परंतु ही तरुण पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या महाजालात वेढलेली असून यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखविण्याचे काम शिक्षक वर्गाने अत्यंत सक्षमपणे पार पाडले पाहिजे, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या 3 वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख आणि पुरस्कार्थी शिक्षक उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील काळात ही त्यांच्याकडून उत्कृष्ट ज्ञानदानाची अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी मिरकले यांनी केले। यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षक विभागाच्या वतीने चट्टोपाध्याय 118 शिक्षक लाभार्थीचे आदेश लवकरच वितरित करण्यात येत असल्याचेही सांगितले। उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। शिक्षक दिनाच्या दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या पुढाकारानं त्या वर्षाच्या उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार आणि त्याचा सत्कार आपण करतोय। आणि त्या पाठीमागची भावना आहे की अधिकाधिक या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला प्रोत्साहन मिळावं, दानादानाचे काम करताना एक संस्कारात्मक पिढी आपण निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतोय, त्यासाठी आपण शिकवतोय। त्याबरोबर या शिक्षणाबरोबर नीतिमूल्याची सुद्धा त्यांची घडी विस्कटणार नाही, की म्हणून ती अधिक भक्कम पायावर मजबूत पायावर उभी राहील, तर उद्याचे भविष्य आहे। उद्या आपण त्याच्यामध्ये भविष्य पाहतो, आपण पाहतो आणि त्या मुलाचे पालक सुद्धा पाहतो। आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर 35 वर्षानंतर आपल्या देशाचा अभ्यासक्रम बदललाय, त्या नवीन अभ्यासक्रमाची आव्हानं आपल्या समोर आहेत आणि अभ्यासक्रम यासाठीच बदलली गेली की होणाऱ्या सगळ्या व्यवस्थित शैक्षणिक क्षेत्रातल्या बदलामध्ये आमचा विद्यार्थी हा सगळ्यांच्या पुढे असला पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका त्यावेळी ही धोरण जाहीर करताना सरकारने घेतली होती। अभिनंदन। ऍक्च्युली काय झालं की साहेबांना विचारलं आणि साहेबांनी लगेच एका शब्दात होकार दिला आणि मागच्या 3 वर्षाची जे सगळेजणच वाट पाहत होते की शिक्षक पुरस्कार आपल्याला दिला गेला पाहिजे, तो आज मला वाटतं कुठेतरी त्याचं तृप्त आणि समाधान सगळ्यांच्या डोळ्यात मला दिसत आहे। तर खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं। आपण